देशभरामध्ये मोठमोठे 10 बदल आता होणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा ताण बसणार आहे। सगळीकडे महागाई वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमेरिका आणि इराण युद्धामुळे भारताची चिंता वाढलेली आहे। त्यामुळे 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे। यामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे। सामान्य माणसाचं बजेट या ठिकाणी कोलमडणार असल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही बदल होतच असतात। यामध्ये काही वस्तू महाग होतात, तर काही वस्तू स्वस्त होत असतात, तर काही नियमामध्ये मोठा बदल होत असतो, ज्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर मोठा ताण बसत असतो। 1 एप्रिल 2026 पासून देशात सर्वात मोठे बदल आता या ठिकाणी होणार आहेत। संपूर्ण देशभरामध्ये महागाईचा भडका उडणार। काही गोष्टी महाग होणार, तर काही वेगवेगळ्या नियमामध्ये मोठमोठे बदल होणार, ज्यामुळे सामान्य माणसाचं बजेट कोलमडणार। तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल, मग तो कोणत्याही कंपनीचा असेल, तर त्याच्या किमतीविषयी महत्त्वाची बातमी आता 1 एप्रिल पासून लागू होत आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी लाईट असेल, म्हणजेच घरगुती लाईट बिलाबाबत या ठिकाणी मोठमोठे आता नियमामध्ये आता हे बदल 1 एप्रिल 2026 पासून करण्यात येत आहेत। त्यानंतर तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत पेन्शन घेत असाल, म्हणजेच तुम्ही पेन्शनधारक व्यक्ती असाल, तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना दिल्या। त्यानंतर वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिक तुम्ही जर असाल, तर तुमच्यासाठी देखील आता सर्व नियमामध्ये सरकारच्या माध्यमातून आता येणाऱ्या 1 एप्रिल पासून बदल होत आहेत। आता ज्येष्ठ नागरिकांसाठी येणाऱ्या 1 एप्रिल पासून 2 नव्या योजनांची घोषणा या ठिकाणी करण्यात येत आहे। पहिल्या योजनेअंतर्गत आरोग्याच्या सुविधा ज्येष्ठ नागरिकांना 60 वयावरील दिल्या जाणार। त्यानंतर आता दुसऱ्या योजनेअंतर्गत पेन्शनची सुविधा ज्येष्ठ नागरिकांना करण्यात येणार। याबद्दल काय अपडेट आल्या ते पुढे पाहूया। त्यानंतर तुमच्या घरामध्ये या ठिकाणी मोबाईल असेल आणि त्या मोबाईलमध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन हे सिम कार्ड असेल, तर तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाचा निर्णय 1 एप्रिल 2026 पासून आता लागू करण्यात येतोय। सर्वात मोठे बदल आता 1 एप्रिल 2026 पासून सर्व जनतेसाठी लागू करण्यात येत आहेत। त्यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल आणि मागचा थकलेला एखादा पीक विमा असेल, तसेच मार्च महिन्यामध्ये झालेलं नुकसान असेल, तर सरकारने दिली तुमच्यासाठी एक गुड न्यूज। तसेच शेतकऱ्यांसाठी एक बॅड न्यूज सुद्धा शेतकऱ्यांसाठी आले आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत असतील, तर इथून पुढे लाडक्या बहिणींना पैसे येण्याबद्दल एक वाईट बातमी आणि एक धक्का देणारी बातमी आता समोर येत आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल नवीन अपडेट आता समोर आला आहे। आता अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याच्या मार्गावर सुद्धा आहे। यासाठी अर्जंटमध्ये एक काम करायला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। ज्या नागरिकांचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, त्यांच्यासाठी एक धक्का देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आल्या। तसेच ज्या नागरिकांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, यामध्ये खातं असेल, तर यांच्यासाठी नवीन नियम आता 1 एप्रिल 2026 पासून लागू होतोय। आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी लागू करण्याची शक्यता आहे। बघा, देशातील सर्वात मोठ्या या 2 बँका आहेत, ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक आणि 2 नंबरची SBI, ज्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो। या 2 बँकेमध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे, त्यांना तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून 1 एप्रिल पासून आता या 2 बँकेतील ग्राहकांसाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 आनंदाच्या बातम्या, एक वाईट बातमी देखील आली आहे। बघा, या ठिकाणी सर्वच नियमामध्ये 1 एप्रिल 2026 पासून मोठमोठे बदल या ठिकाणी होत आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण बसणार आहे। हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खिशावर मोठा भार पडू शकतो। जर योग्य वेळी तुम्ही हे नियम नाही पाळले, तर तुम्हाला पुढे जाऊन अडचणी सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात। देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे। देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। लोकांना गॅस मिळेना झालाय। त्यामुळे गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल आता येणाऱ्या 1 एप्रिल पासून या ठिकाणी सर्व जनतेसाठी लागू होत आहेत। त्यामुळे कोणकोणत्या नियमामध्ये नेमका काय बदल होतोय, जे नियम तुम्हाला पाळायचे आहेत ते नियम कोणकोणते आहेत, तुम्हाला इथून पुढे तुमच्या खिशाला कोणती कात्री लागू नये, तुमचं बजेट कोलमडू नये, यासाठी कोणकोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत, काय गोष्टी महाग होणार आहेत, काय गोष्टी स्वस्त होणार आहेत, तसेच सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला तातडीची वॉर्निंग आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस यामध्ये खाते असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट 2 सूचना सांगण्यात आलेत। बघा, यामध्ये खाते असणाऱ्या नागरिकांसाठी आता एक बॅड न्यूज आहे। ती बॅड न्यूज सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून यामध्ये सुद्धा नवीन नियम आता बदल करण्यात आले आहेत। आता पाहूया पहिल्यांदा घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत काय काय बदल होणार आहेत। त्यानंतर लगेच पाहूया पोस्ट ऑफिस मध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे त्यांच्यासाठी सरकारने आता काय काय बदल केलेत जे 1 एप्रिल पासून लागू होणार आहेत। तसेच EPS पेन्शनधारक असाल, राज्य सरकारची पेन्शन घेत असाल, केंद्र सरकारचे पेन्शनधारक असाल तर काय बदल होणार आहे। शेतकरी असाल, तुमचं नुकसान मार्च महिन्यात झालं असेल, मागचा पीक विम्याची वाट बघत असाल तर शेतकऱ्यांसाठी काय काय बदल झालेत, कधी हप्ता येणार आहे, कधी पीक विमा येणार आहे, लाडक्या बहिणींसाठी काय नवीन बदल करण्यात आलेत। तसेच तुमच्या घरामध्ये मोबाईल असेल, त्यामध्ये जिओ सिम कार्ड असेल तर त्यांच्यासाठी 1 एप्रिल 2026 पासून काय काय बदल होतोय हे जर बदल तुम्ही आता ऐकले नाही किंवा समजून नाही घेतले तर तुमचं बजेट कोलमडू शकतं। ओळीने आपण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पाहूया। पहिल्यांदा पाहणार आहोत पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर कोणत्या नियमामध्ये काय काय बदल होतोय, सर्व काय अपडेट सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आल्या लगेच पहा। 1 एप्रिल पासून 10 मोठे बदल होणार, पहा हे बदल। अमेरिका आणि इराण युद्ध जोरदार सुरू असल्यामुळे 1 एप्रिल 2026 पासून देशामध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे गोरगरिबांना आता या नियमाचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पहा, ज्या ज्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना एक आनंदाची बातमी आता नरेंद्र मोदी सरकारने दिली। ती म्हणजे आता प्रत्येक कुटुंबांना रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला धान्य घेण्यासाठी रांगेत आता उभारण्याची गरज नाही। मग आता त्यासाठी तुम्हाला दिलासा देणारी बातमी आता त्यांनी सांगितल्या। ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये आता उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून या 14 जिल्ह्यातील आता नागरिकांना पुढील 3 महिन्यांचा एकत्र गहू आणि तांदळाचा लाभ एकदाच तुम्हाला दिला जाणार आहे। तुम्हाला आठवत असेल मागील 2025च्या आता पावसाळ्याच्या दिवसात सरकारने 3 महिन्यांचा एकत्रित गहू तांदळाचा लाभ मागच्या वर्षी दिला होता, परंतु आता या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊन असल्यामुळे पुढील एप्रिल, मे, जून असं 3 महिन्यांचा एकत्र लाभ एकदाच या ठिकाणी आता तुम्हाला दिला जाणार आहे। त्यातच एक आनंदाची बातमी समोर आल्या, ती म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट घरपोच सेवा गहू तांदळाचा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता दिला जाणार आहे। म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ घेण्यासाठी रेशन धान्य दुकानामध्ये आता जावे लागते। त्यामुळे उन्हाळ्यामुळे आता ऊन जास्त आहे, हा आता त्यांना त्रास होतोय, हा जास्त त्रास होऊ लागलाय। हाच विचार करून आता सरकारच्या माध्यमातून प्रत्येक रेशनदार कुटुंबांना या 14 जिल्ह्यामध्ये घरपोच अन्नधान्य तुम्हाला देण्यात या ठिकाणी येणार आहे। प्रत्येक गावागावाला 2 सरकारी टेम्पो दिले जाणार आहेत, त्याच्या माध्यमातून घरपोच गहू आणि तांदूळ या 14 जिल्ह्यामध्ये नागरिकांना दिले जाणार आहे। यासाठी तुम्हाला एक अर्ज अर्जंटमध्ये भरणं गरजेचं आहे। तो अर्ज कोणता आहे, तसेच काय काय नियमामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत हे तुम्ही लक्ष देऊन 2 मिनिटे बघायचं आहे। आता बघा, जनतेसाठी सर्वात मोठे बदल या ठिकाणी करण्यात येत आहेत। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल आता युद्धामुळे मोठे बदल करण्यात येत आहेत असं सांगितलंय। पहिला बदल होतोय पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी, तो म्हणजे सरकारच्या माध्यमातून अखेर मंजुरी मिळाल्या, तुम्हाला घरपोच गहू आणि तांदूळ या ठिकाणी देण्यात येणार आहेत। तसेच गहू आणि तांदूळ या ठिकाणी या 2 सुविधा तुम्हाला वाढवून देण्यात येणार आहेत। यामध्ये अजून पण 2 नव्या वस्तू 1 एप्रिल पासून आता नवीन तुम्हाला द्यायला सांगितलंय, ज्या स्वयंपाक घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत। जसं की गहू तांदूळ तुम्हाला स्वयंपाकासाठी लागतात, तसंच अजून 2 वस्तू सरकारने यामध्ये नवीन ऍड करण्याचा निर्णय घेतलाय। ते रेशनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। कोणकोणत्या वस्तू आहेत, तसेच तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जायचा वैताग आला असेल तर तुम्हाला घरपोच गहू आणि तांदूळ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून द्यावा असं वाटत असेल तर यासाठी तुम्हाला आता काय काय करावं लागणार आहे हे समजणार आहे। पण त्याआधी सर्वात आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची आहे। ज्या ज्या नागरिकांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसमध्ये आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, पोस्टात खाते आहे, त्यांच्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे खात्यातून काढण्यासाठी आणि खात्यातून पैसे भरण्यासाठी 1 एप्रिल पासून नवे नियम या ठिकाणी आता लागू करण्यात येणार आहेत। हे नियम नाही पाळल्यास
तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये पैसे भरता देखील येणार नाहीत आणि पैसे बँकेतून काढता देखील येणार नाहीत. म्हणजे मिनिमम बॅलन्सचा रूल या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलाय. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मिनिमम बॅलन्स तुम्हाला किती ठेवायला सांगितलं आहे. पोस्टात मिनिमम बॅलन्स किती ठेवायला पाहिजे. महाराष्ट्र बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल तर यामध्ये मिनिमम म्हणजेच बॅलन्स किती आता ठेवायला पाहिजे. अन्यथा बँक तुम्हाला दंड सुद्धा इथून पुढे आता आकारू शकते. अशा प्रकारचे नियम या ठिकाणी लावलेत. तसेच सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची अधिकृत तारीख कोणती जाहीर करण्यात आल्या त्या तारखेला नमोचा हप्ता पीक विमा मिळणार आहे. तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. लाडक्या बहिणींसाठी एक वाईट बातमी आली, ती म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय हप्ता पुढचा आता फेब्रुवारी मार्चचा मिळण्याबद्दल महत्वाचा या ठिकाणी निर्णय आलाय. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय 50 लाख लाडक्या बहिणींना वगळलो आहोत. कारण 14,000 पुरुषांनी आम्ही लाडक्या बहिणीचा आहोत असं म्हणून त्यांनी लाभ घेतलाय. त्यामुळे सरकारचे जवळपास 200 कोटी रुपयांचं नुकसान झालंय असं यासाठी सांगितलंय. त्यामुळे लाडक्या बहिणी हप्ता येणाऱ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. दुसरा बदल या ठिकाणी करण्यात येतोय, तुम्ही लक्ष देऊन बघायचा आहे. आता सर्वच नागरिकांना हा लागू होतोय नियम. आधार कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर आधार कार्डच्या नियमामध्ये सर्वात मोठा बदल आता 1 एप्रिल 2026 पासून लागू होतोय. या नियमांतर्गत आता काय काय बदल करण्यात आलेत सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. आधार कार्ड असेल तर काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. कारण आता ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांच्याबद्दल एक महत्त्वाचं अपडेट आलंय. जर आधार कार्डवरील ही कामे जर तुम्ही नाही केली तर तुमच्या बँकेमध्ये कोणत्याही योजनांचे पैसे या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया या 4 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत नागरिकांचे पैसे काढण्याबद्दल, पैसे भरण्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला नियम वेगळे लावण्यात आलेत. आता 1 सप्टेंबरला मागच्या वर्षी जे नियम लागू केले होते तर त्यापेक्षाही कडक नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आलेत. एवढीच रक्कम बँकेमध्ये भरता येणार आहे. तसेच ठराविकच रक्कम बँकेतून इथून पुढे करता येणार आहे. तुम्हाला घरगुती लाईट बिलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक आनंदाची बातमी तुम्हाला लाईट बिलाबाबत या ठिकाणी आता सांगितलेली आहे. तुमचं मीटर जर या ठिकाणी लाईट वापरून पण जास्त लाईट बिल येत असेल तर सरकारने तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिल्या. बघा ती बातमी कोणती आहे ती सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तसेच 60 वयावरील नागरिकांना सरकारच्या माध्यमातून आता दवाखान्याचा मोफत खर्च देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे. कसा मोफत घ्यायचा आहे यासाठी काय काय प्रोसेस आहे तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे तुम्हाला रांगेत पैसे काढण्यासाठी अजिबात उभा राहण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून डबल काउंटर्स आता खोलण्यात येणार आहेत. त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जी काय गर्दी होत होती ती पूर्णपणे संपणार आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्ही एफडी केली असेल तसेच पोस्टामध्ये एखादी एफडी केली असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आल्या. तर तुम्हाला लगेच ती गुड न्यूज आता व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढे सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर बाबत एक वाईट बातमी समोर आल्या. तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी जर आता वापरत असाल तर एक बॅड न्यूज समोर आल्या. ती म्हणजे आता गॅसचा दर पूर्णपणे वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी गॅस सिलेंडर जो आहे तर या ठिकाणी पहिला चोरत होता तो पूर्णपणे सुटका मिळणार आहे. तसेच गॅस सिलेंडरचे रेट आता जवळपास 150 ते 200 रुपयांनी महाग होणार आहे. कारण अमेरिका इराण युद्ध सुरू आहे. आता पुढचं बघून घेऊया ते म्हणजे ज्या नागरिकांना लाईट बिल जास्त वाढवून येतंय त्यांच्यासाठी सरकारने आता एक त्या ठिकाणी गुड न्यूज दिल्या. आता बघा ज्या नागरिकांना MSCB मध्ये लाईट बिल या ठिकाणी तुम्हाला जास्त भरावं लागतंय त्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी सांगितल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 300 युनिट लाईट बिल या ठिकाणी माफ करण्याचं ठरवलंय. नागरिकांना लाईट बिल जवळपास 50% माफ करण्याचं ठरवलंय. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सुद्धा लाईट बिल सरकारने माफ करण्याचं या ठिकाणी आता ठरवलेलं आहे. कोणत्या तारखेला हे माफ होणार आहे हे सुद्धा पुढे सांगणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असाल याविषयी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला कधी हप्ता येणार हे सुद्धा पुढे सांगतो. पीक विमा 15,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. नमोचा हप्ता देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या.
कधी आता वर्तवण्यात आल्या ते तुम्हाला पुढे सांगतो। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, आधार कार्ड धारकांना ज्या नागरिकांचं आधार कार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झालंय त्यांच्यासाठी आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना आलेत। अन्यथा कोणत्याही सरकारी योजनांचं किंवा या ठिकाणी इतर योजनांचं पैसे आधार कार्डवरती येणार नाहीत। म्हणजे बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असतं, त्यामुळे आता या ठिकाणी बँकेमध्ये तुमच्या योजनांचे कोणतेही पैसे येणार नाहीत। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करायला सांगितलंय। तसेच पोस्टात एखादी एफडी केली असेल तर त्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, तुमच्या पोस्टातील एफडीचं जे काय व्याजदर आहे तर ते केंद्र सरकारच्या माध्यमातून वाढण्याची शक्यता आहे। आता बघा, लाईट बिलाबाबत बातमी या ठिकाणी कोणती आहे? लाईट बिल जर तुम्हाला वाढवून आता त्या ठिकाणी येत असेल तर सरकारच्या माध्यमातून MSEB ऑफिसमध्ये तुम्हाला तक्रार करायची आहे। सरकारच्या माध्यमातून जर तुमचे पैसे जास्त भरले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता मोफत अन्नधान्य 2 वस्तू एक्स्ट्रा मिळणार आहेत। म्हणजे रवा आणि गोडे तेल सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला एक्स्ट्रा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी आहे। 1 एप्रिल पासून EPS पेन्शन असेल, राज्य सरकारची पेन्शन असेल तर तुमच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे लाईट बिल तुमचं जर आता कमी करायचं असेल तर सरकारच्या माध्यमातून सोलार तुम्हाला बसवून सरकार देणार आहे। 1 एप्रिल पासून याची अंमलबजावणी जास्त होणार आहे। अशा प्रकारे वेगवेगळे नियम सरकारच्या माध्यमातून बदल होण्याची शक्यता आहे। तसेच तुम्हाला या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती अजून या ठिकाणी निर्णय झाला नाही, परंतु लवकरच मोफतपणे आता तुम्हाला हे पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती तुम्हाला या ठिकाणी गहू तांदूळ घरपोच देण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। परंतु उन्हाळ्यामुळे 3 महिन्याचा जो तुम्हाला साठा गहू तांदळाचा देण्याचा निर्णय तर तो अजून आलेला नाही, येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तर हे होते नियम। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।